अशोक खरात नंतर त्याचा माजी उच्च अधिकारी असलेला भक्त सुद्धा आता अडचणीत आलाय। निवृत्त सहाय्यक टीएमसी आयुक्ताविरोधात गुन्हा दाखल झालाय। महेश आहेर याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। कार्यालयातल्या महिला क्लर्कवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। कासारवडवली पोलीस ठाण्यात आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली। खरात नंतर त्याचा माजी उच्च अधिकारी भक्त सुद्धा आता अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। निवृत्त सहाय्यक टीएमसी आयुक्ताच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। महेश आहेर असं त्या माजी उच्च अधिकाऱ्याचं नाव आहे। कार्यालयातल्या महिला क्लर्कवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। कासारवडवली पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झाला। भोंदू खरात सध्या कोठडीत आहे। या खरात नंतर त्याचा एक माजी उच्च अधिकारी भक्त होता, तो सुद्धा आता अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। निवृत्त सहाय्यक टीएमसी आयुक्ताच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। महेश आहेर असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे। त्याने कार्यालयातल्या महिला क्लर्कवर बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, नेमकं काय झालेलं आहे, काय अधिकची माहिती? एकंदरीत पाहायचं झालं तर अशोक खरात प्रकरण म्हणजे बोंधूबाबा खरात प्रकरणाचा कनेक्शन आता ठाण्यातही उघड होताना पाहायला मिळतोय। ठाणे महापालिकेतला एक माजी अधिकारी म्हणजे सहाय्यक आयुक्त महेश आहेर याने जी लिपिक त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यरत होती तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत एक अश्लील व्हिडिओ देखील काढला होता आणि या अश्लील व्हिडिओला समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावरती अत्याचार देखील केला आणि नाशिकला बोंधूबाबा खरातकडे घेऊन जाऊन तिच्यावरती लिंबू फिरवल्याचा आरोप त्या महिलेने केलेला आहे आणि संबंधित प्रकाराबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये तिने तक्रार दाखल केलेली आहे। सध्या तरी महेश आहेरवरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात आणखी काही महिलांसोबत असा प्रकार ठाण्यामध्ये घडलेला आहे का याबाबत ठाणे क्राईम ब्रांच जी आहे ती पुढील तपास करताना पाहायला मिळतंय। तर संबंधित महिलेला कोल्ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध देऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा देखील आरोप महेश आहेरवरती आहे। त्यामुळे आता पोलीस महेश आहेर याला कधी बेड्या ठोकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मागील देखील अनेक प्रकरणांमध्ये वादग्रस्त अधिकारी म्हणून महेश आहेर यांना ओळखलं जात होतं आणि आता या बोंधूबाबा खरात प्रकरणामध्ये देखील महेश आहेरचं नाव समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे महेश आहेरला आता कधी अटक केली जाते हे पाहावं लागेल। पुन्हा धन्यवाद माहितीसाठी। तर भोंदू खराच्या संपत्तीवर आता ईडीकडून टाच येणार अशी माहिती समोर येते। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग आलाय। ईडीकडून संबंधित मालमत्तांची छाननी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत येणार आहे। बोगस गुंतवणूक, फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू आहे। विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली। संबंधित बँक व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली। काही बँक खाती आता सील करण्यात आली। पुढच्या काही दिवसात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली जाते। एसआयटी पूर्णपणे यामध्ये सर्वच बाजूने लक्ष घालत आहे। आर्थिक परिस्थिती आर्थिकवर लक्ष घालत आहे। त्या ठिकाणी बाकी त्यांनी केलेल्या कृत्यावर लक्ष घालत आहेत। संपूर्ण प्रकरणामध्ये चारही बाजूने कारवाई चालू आहे, चारही बाजूने इन्क्वायरी चालू आहे, चारही बाजूने त्या ठिकाणी तपासाचा कुठलाही किंतु परंतु सोडला नाही। स्वतः मुख्यमंत्री यामध्ये लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत सेन्सिटिव्ह चौकशी आहे आणि यामध्ये जे काही बाहेर येईल त्यातून पुढील कारवाई होईल। तर या भोंदू खरातचा पाय आता आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय, कारण खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती होती। बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक झाली। अशोक खरातचं पतसंस्थेच्या संचालक मंडळावर सुद्धा गुन्हा दाखल झाला।